येणार आहे. आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही, मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही. काही जण म्हणले चुनावी जुमला आहे. अहो चुनावी जुमला असताना काल होळीला 3,000 रुपये दिले. ही गोष्ट लक्षात ठेवा. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता म्हणजे टोटल मिळून 3,000 रुपये सोडण्यात आलेत. लगेच बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. त्यासोबतच लाडकी बहीण योजना ज्यांनी सुरू केली असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे. बघा, एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायचं आहे. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे. 1,500ची ओवाळणी 2100 रुपये ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे. तर बघा, आताच महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेले आहे की आजपासूनच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्या बहिणींना आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे. सोबतच ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता मिळालेला नाही, ज्या बहिणींना मार्च महिन्याचा 9वा हप्ता मिळाला नाही, त्या बहिणींना आजच 3,000 रुपये सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की आजपासूनच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. म्हणजेच टोटल मिळून आज 3 हप्ते सोडण्यात आलेले आहेत. ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्या बहिणींना आजच 3 हप्त्यांचे पैसे येणार आहेत. बघा, सर्व लाडक्या बहिणींना आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. बघा, काही मिनिटांपूर्वी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने ऐकायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत. आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे. सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आजपासूनच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तांतर होणार आहेत. परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 3 गॅसचे पैसे वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यादी वाचून दाखवलेली आहे. त्यामुळे जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी काटेकोर पद्धतीने पाहायचा आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या जिल्ह्यांची नावे घेतलेली आहेत. जालना, संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव. तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 15 जिल्ह्यांपैकी 5 ते 6 जिल्ह्यांची नावे घेतलेली आहेत. परंतु जे उर्वरित जिल्हे आहेत ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही मोजक्या जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत, परंतु आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. तर त्या 15 जिल्ह्यांपैकी 5 ते 6 जिल्हे तुम्हाला सुद्धा समजलेले आहेत. उर्वरित जिल्हे लगेच सांगतो. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. त्यासोबतच आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री
आदिती तटकरे मॅडमनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फक्त याच बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। बघा, यासाठी आज मुंबई येथे मंत्रिमंडळाचे बैठक नेमण्यात आलेली होती। तर त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे आदेश देण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे। थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे। तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने ऐकायचं आहे। विरोधकांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला फसवलेलं आहे या शासनानं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आताच सांगितलेलं आहे की बहिणींना 2 महिन्यांचे 3000 रुपये विस्तांतर झालेले आहेत। लगेचच बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। तर बघा, आज मागील 2 महिन्यांचे पैसे आजच विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजे आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे बहिणींना आजच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। ज्या बहिणींचा जिल्हा आजच्या 15 जिल्ह्यांमध्ये नसेल त्या बहिणींना उद्या पैसे येणार आहे आणि परवा सुद्धा पैसे येणारच आहेत। कारण प्रामुख्याने आज 3 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तर त्या 3 याद्यांपैकी पहिल्या यादीमधील जे 15 जिल्हे आहेत तर या 15 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। बघा, अमरावती जिल्हा पण आहे आणि विभाग पण आहे, त्या दृष्टिकोनातून आज अमरावती जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा। तर हा यवतमाळ जिल्हा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे। तर या यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी आहेत, त्या दृष्टिकोनातून आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा। बघा, ज्या बहिणींचा जिल्हा अमरावती जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल किंवा भंडारा जिल्हा असेल त्या बहिणींना आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि 3 गॅसचे पैसे येणार आहे। सोबतच 6वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे संभाजीनगर जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, सोबतच 8वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। बघा, हा धाराशिव जिल्हा म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा, तर उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव जिल्हा करण्यात आलेलं आहे। सोबतच औरंगाबाद जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेला आहे। सोबतच 9वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बघा, प्रामुख्याने आज गोंदिया जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, धाराशिव जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। सोबतच 11वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा। बघा, या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे महानगरपालिका आहे, पिंपरी चिंचवड आहे, सोबतच शिवाजीनगर आहे, कात्रज आहे, कराड आहे, या साईडच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजच पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच प्रामुख्याने पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत तेवढ्या सर्व तालुक्यांमध्ये आजच पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सोबतच 12वा जिल्हा म्हणजे मुंबई जिल्हा। बघा, मुंबई जिल्हा यामध्ये मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, या साईडला आजच पैसे येणार आहे। सोबतच 13वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। बघा, या 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आज पैसे येणार आहेत। परंतु ज्या बहिणींचा जिल्हा आज या 15 जिल्ह्यांमध्ये नसेल त्यांना उद्या पैसे येणार आहेत। कारण प्रामुख्याने आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। उद्यासाठी 10 जिल्ह्यांची यादी आणि परवासाठी 11 जिल्ह्यांची यादी
तयार करण्यात आलेले आहे. म्हणजेच टोटल मिळून महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांपैकी आज 15 जिल्ह्यांमध्ये 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. बघा सकाळपासून लाडक्या बहिणींनी व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगितलेलं आहे की त्यांना 10वा हप्ता विस्तांतर झालेला आहे. परंतु ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख 5 बँकेपैकी आहे त्यांना आजच पैसे येणार आहे. उर्वरित बँकांमध्ये उद्यापासून पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. बघा आज गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या म्हणजे सरकार मान्यता असलेल्या 5 बँकेमध्ये हा हप्ता सोडण्यात आलेला आहे. कारण या बँकांना सर्वात मोठी डीबीटी आहे. त्या दृष्टिकोनातून आजच या 5 बँकांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहे. उद्या सर्व बँकांमध्ये पैसे येणार आहेत. सर्व बँका लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी इच्छुक असतात. म्हणजे सर्व बँका लाडक्या बहिणींसाठी चालत आहेत. परंतु आज 5 गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत. त्या दृष्टिकोनातून आज या 5 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यामुळे या 5 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया. तर बघा या 5 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया. बघा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच दुसरी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक. तिसरी बँक म्हणजे पोस्ट बँक. बघा गव्हर्नमेंट मान्यता असलेली इंडियन पोस्ट पेमेंट बँक. या बँकेमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहे. सोबतच चौथी बँक म्हणजे ग्रामीण बँक आणि पाचवी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक. या बँकेमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहेत. बघा या बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत. त्या दृष्टिकोनातून आज या 5 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. उर्वरित बँकेमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पामध्ये 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्याच बहिणींना या 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला पुरावा सुद्धा दाखवलेला आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडम असतील यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर अर्थसंकल्प सुरू झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. बघा थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व बहिणींना समान पैसे विस्तांतर केले जाणार आहेत. परंतु ज्या बहिणींना मागील हप्ते आलेले नसतील त्यांच्यासाठी हेल्पलाईन सेवा सुरूच करण्यात आलेली आहे. त्या हेल्पलाईन सेवेचा नंबर सुद्धा देणार आहे. परंतु आज जे 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर ते 3 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा सर्वात प्रथम पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत मोफत शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे. बघा सर्व लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभा करून स्वतःला सक्षम बनवून या सरकारला दाखवून द्यायचं आहे की लाडक्या बहिणींसाठी, रेशन धारकांसाठी, शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत मोफत शिलाई मशीनचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. बघा ज्यांचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्याच बहिणींना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. बघा तुम्ही सुद्धा तुमच्या गावामधील माही सेवा केंद्र असेल, सेतू सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा आहे. तुमचा अर्ज पात्र ठरल्यानंतर शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जो दुसरा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देऊन त्यांना सक्षम बनवणे हाच दृष्टिकोन ठेवून ही योजना सुद्धा सुरूच करण्यात आलेली आहे. बघा महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत पिठाची गिरण या योजनेचा अर्ज सुरूच करण्यात आलेला आहे. बघा या पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी प्रत्येक महिलेला 20,000 रुपये अनुदान मिळणार आहे. परंतु तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे, तुमचे सुद्धा उत्पन्न
2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे आणि तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. त्यानंतरच पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जो तिसरा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना प्राथमिक स्वरूपामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. बघा, या घरकुल योजनेची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये राज्य सरकारकडून 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना घर बांधण्यासाठी 1,60,000 रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहे, तर राज्य सरकारकडून 50,000 रुपये रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच घर बांधणीसाठी टोटल रक्कम 2,10,000 रुपये इतकी करण्यात आलेले आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणींना स्वतःची जागा नसेल, स्वतःची जमीन नसेल, तर त्या लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेच्या मार्फत जागेसाठी 1 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. बघा, ज्यांना घरकुल योजनेच्या मार्फत जागेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.